नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामधल्या 29 महानगरपालिकांचे कल जे आहेत ते म्हणजे आम्ही हा व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी यायला सुरुवात झाली आणि जवळपास 1 वाजेपर्यंत बरंचसं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं दिसून आलं. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी झाल्याच्या घोषणाही करण्यात आल्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून. पण अजूनही कलांचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या सगळ्यामध्ये जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये 26 ते 27 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत यश मिळवल्याचं आपल्याला दिसून आलं. पण सगळ्यांचं प्रामुख्याने लक्ष होतं ते मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होणार, काय नेमकं त्या ठिकाणी ठाकरे ब्रँडचं होणार, ठाकरे ब्रँड त्या ठिकाणी काहीतरी चमत्कार करून दाखवणार का. पण प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही. अर्थात या जर कलांचा विचार केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने जवळपास 100च्या जवळ जाण्याचा एक प्रकारे विक्रम केलेला असं आपण म्हणू शकतो. कारण यापूर्वीच्या ज्या काही महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या मुंबई महानगरपालिकेच्या विशेषतः, तर त्याच्यात 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 82 जागा मिळाल्या होत्या. ती आत्तापर्यंतची त्यांची सर्वोच्च कामगिरी होती आणि त्यापेक्षाही जास्त जागा आता यावेळेला ते मिळवत आहेत असं चित्र कुठेतरी दिसत होतं आणि त्यामुळे विक्रमी कामगिरी आपण त्यांची म्हणू शकतो. आणि त्या तुलनेमध्ये उभाटा गटाने जो एक जोर लावला तर त्यांची अपेक्षा होती की मनसे आणि उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर कुठेतरी एक चित्र बदलेल आणि आपली सत्ता पुन्हा कायम राहील. तर तसं मात्र झालेलं दिसत नाही आणि कुठेतरी ठाकरेंची 25 वर्षाची जी काही सत्ता होती, ठाकरे ब्रँडची जी काय सत्ता होती, ती एक प्रकारे या निवडणुकीमध्ये हातून निसटलेली आहे असंच चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांनाही मिळून जवळपास बहुमतापेक्षा अधिक जागा मिळतील हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे कलांचा जर विचार केला तर जवळपास 130 वगैरे जागा दाखवत होते की तिथे ते आघाडीवर आहेत किंवा तेवढ्या जागा त्यांना मिळू शकतील. आता त्याच्यापेक्षा कदाचित जास्त जागा मिळतील, पण आता बहुमतापेक्षा खाली येणं हे अजिबात शक्य नाही किंवा अचानक ठाकरे ब्रँडला बहुमत मिळेल अशी शक्यता नाही. म्हणजे एकंदरीत 25 वर्षांची जी ठाकरेंची सत्ता होती ती या ठिकाणी त्यांच्या हातून निसटलेली आहे हे स्पष्ट होतं. आता याला कारणं कोणती आहेत, कशामुळे ठाकरे ब्रँड जे काही दाखवलं जात होतं गेले काही महिने की ठाकरे ब्रँड आणि चर्चा होती, प्रामुख्याने मीडियाच्या माध्यमातून ही चर्चा केली जात होती, तर त्याला यश का मिळालं नाही. याचं कारण एकतर जी काही 2019ला जे काही घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचं पुन्हा पुन्हा त्याबद्दल सांगणं किंवा त्याविषयी सविस्तरपणे सांगण्याची काय आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना लोकांनी भरभरून मतं दिली होती. मुंबईतून सुद्धा त्यांना दणदणीत यश मिळालं होतं. पण असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांसोबत जाऊन सत्ता मिळवली, स्वतः मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर कुठेतरी त्यांना एक प्रकारे धडा शिकवण्याची आवश्यकता आहे असं भारतीय जनता पार्टीने ठरवलं. आणि ते आपल्याला पाहतोय आपण की वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये, म्हणजे आता गेल्या वर्षी झालेली 2024ला झालेली जी निवडणूक होती मुंबई महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक, तर त्या निवडणुकीमध्ये दणदणीत यश भारतीय जनता पार्टीने मिळवलं. त्याच्यात उभाटाला यश मिळू शकलं नाही कारण तोपर्यंत त्यांची शिवसेना जी आहे ती दुभंगलेली आहे आपल्याला माहिती आहे. तर त्यांना जे काही अपेक्षित यश होतं ते मिळू शकलं नाही. उलट एकनाथ शिंदेनी चांगलं यश मिळवलं आणि त्यामुळे तो एक धडा शिकवण्यात तिथे एक भारतीय जनता पार्टीला यश आलं. आत्ता ज्या एक नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा सगळं यश जे आहे ते भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे किंवा महायुती जी आहे त्यांना ते यश मिळाल्याचं दिसून आलं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ठाकरे गटाचा एक प्रकारे कार्यक्रम करायचा हे जे काही ठरवलं होतं भाजपाने, त्याच्यामध्ये त्यांना यश येताना दिसून आलं आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला दिसतोय की गेल्या वेळेला 82 जागा मुंबई महानगरपालिकेत भाजपाने जिंकल्या होत्या. पण त्यापेक्षाही सरस कामगिरी आपल्याला करायची आहे तरच ठाकरे ब्रँडला रोखता येऊ शकतं हे ठरवून त्यांनी हे सगळं या ठिकाणी रणनीती जी आहे ती आखली
आणि त्याच्यात त्यांना यश मिळालं ते दिसून येतं. आपल्याला पाहायला मिळेल की मुंबई महानगरपालिकेने भाजपाने किती जागा लढवल्या, ते 137 जागा लढवल्या. त्या तुलनेमध्ये ठाकरेंनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी जवळपास 167 जागा लढवलेल्या आहेत, म्हणजे 160 पेक्षा अधिक जागा लढवल्या. पण त्यांच्या हाती किती आलेले आहेत तर कलांनुसार जवळपास 60 जागी ते आघाडीवर आहेत किंवा तेवढ्या जागा ते जिंकू शकतील असं दाखवलं जाते. आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या हाती जवळपास 9 जागा आहेत असं दाखवलं जाते. म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने विनाकारण 150 पेक्षा जास्त जागा आपण लढवू किंवा खूप जागा लढवू, खूप अपेक्षा आपण बाळगू आणि त्याच्यातून आपल्याला यश मिळवता येईल असा कुठल्याही भ्रमात न राहता त्यांनी 137 जागा लढवल्या आणि त्याच्यात आपण जास्तीत जास्त जागा जिंकू याचा विचार केला आणि म्हणून त्यांना हे यश मिळालं की आता जवळपास 100पर्यंत ते पोचलेले आहेत. कल जे दाखवले जात आहेत त्याच्यामध्ये 100पर्यंत एकटा भाजप पोचलेला आहे. म्हणजे बहुमतासाठी आणखी 14 जागांची त्यांना गरज आहे. म्हणजे ही स्थिती जी आहे ती भारतीय जनता पार्टीने आखलेल्या रणनीतीमुळे झाली आणि त्याचा फटका निश्चितपणे उबाटा गटाला बसलेला आहे. पण उबाटा गटाने केवळ मीडियावर भर आपला दिला होता. मीडियामध्ये सुद्धा अनेकांनी ठाकरे ब्रँडची खूप चर्चा केली आणि आपण पाहिलं की गेले 6-7 महिने 5 जुलैला जेव्हा त्यांची पहिली वरळी डोममध्ये सभा झाली किंवा मेळावा झाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मीडियाने हा सगळा मुद्दा उचलून धरला होता की ठाकरे ब्रँड म्हणजे खूप काही करून दाखवणार आहे, मुंबईमध्ये सगळं चित्र जे आहे ते बदलून जाईल आणि पुन्हा एकदा सत्ता ठाकरेंकडेच राहील. पण प्रत्यक्षात तसं झालंच नाही. त्या 6-7 महिन्यामध्ये कुठेही हे दोन बंधू भलेही ते स्टेजवर एकत्र येत आहेत, कार्यक्रमात एकत्र येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण घरी जात आहेत एकमेकाच्या वेगवेगळ्या सणासुदीला, पण प्रत्यक्षात निवडणुकीसाठी युती करतोय की नाही हे कुठेच स्पष्ट होत नव्हतं आणि ती कुठेतरी निवडणुकीच्या आधी युती झाली. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा मुद्दा असाच टांगत्या तलवारीसारखा राहिला, त्याच्यात काहीच होतंय, त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होतंय हे दिसतच नव्हतं. आणि त्यामुळे तो जो विलंब लागलेला आहे त्याचा फटकाही ठाकरेंना बसला. आता भलेही अनेक लोक म्हणतील की नाही, ठाकरेंनी अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा 60 जागी आघाडी घेतलेली आहे किंवा 60 जागा त्यांना मिळतील, ते ठीकच आहे. पण 160 जागा, 160 पेक्षा अधिक जागा लढवून त्यांना 60 जागा मिळाल्या. आणि यापूर्वीची जर स्थिती पाहिली आपण निवडणुकांची मुंबई महानगरपालिकेच्या, तर गेल्या वेळेला त्यांना 84 जागा होत्या, त्याच्या आधीच्याही निवडणुकीत 85 जागा होत्या. म्हणजे जवळपास 90पर्यंत त्यांनी वारंवार सातत्याने विजय मिळवलेला होता मुंबई महानगरपालिकेत. तर ते कुठेतरी त्यांचं यश जे आहे ते घटवण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलं असं आपण म्हणू शकतो. ठाकरेंनी कोणत्या प्रकारची मेहनत घेतली तर तिथेही त्या बाबतीत ते कमी पडलेले आहेत. भारतीय जनता पार्टीने आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढ्या जर 26-27 महानगरपालिकात यश मिळवलेलं आहे तर ते उगाचच मिळवलेलं नाही. त्यासाठी आखलेली रणनीती, त्यासाठी केलेला प्रचार, सगळीकडे जाऊन प्रचार करणं, फडणवीस स्वतः सगळीकडे प्रचार करत होते आणि अशा सगळ्या परिस्थितीत त्यांना यश मिळालं. मुंबईमध्ये सुद्धा जी रणनीती आखली त्याच्यातही ते यशस्वी ठरले. आवश्यक तेवढ्याच जागा लढवल्या, आवश्यक तेवढंच यश मिळवलं, त्याच्यामुळे हे झालं. पण तिथे उबाटा गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे मेहनत घेताना दिसले नाहीत. पत्रकार परिषदा घेत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्यामध्ये ते गुंतलेले दिसून आले. आत्ताच आपण पाहिलं की शाई पुसण्याचा जो काही मुद्दा उपस्थित झाला, शाई पुसली जाते बोटावरची, याचा अर्थ काहीतरी घोळ केलेला आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी संशय वाटतो, असा विनाकारण एक काहीतरी मुद्दा उपस्थित केला, त्याच्यातून कुठेतरी सहानुभूती मिळेल असा प्रयत्न त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या वेळेला अर्ज मागे घेतले गेले तेव्हा अनेक नगरसेवक बिनविरोध आले होते. जवळपास 68 ते 70 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले असं म्हटलं गेलं. अर्थात निवडणूक आयोगाने जाहीर केलं नाही, पण तरी त्यांच्यासमोर कोणी नसल्यामुळे ते बिनविरोध आल्याचं स्पष्ट झालं. तेव्हाही काय केलं तर आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात गेले, कोर्टाकडून त्यांना तडाखा बसला, अर्ज याचिका जी आहे ती फेटाळली गेली आणि अशा प्रकारच्या याचिका करू नका म्हणून दंडही ठोठावण्यात आला. म्हणजे या सगळ्या ज्या वायफळ सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणं, याच्यामध्ये इतका वेळ त्यांनी खर्च केला की त्याच्यातून त्यांना कोणतंही यश मिळालं नाही. त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. निवडणुकांमध्ये मैदानावर उतरावं लागतं, कार्यकर्त्यांचं एक मोठ बांधावी लागते, एक ठरवून आपल्याला रणनीती आखावी लागते आणि तरच त्याला यश मिळू शकतं.
हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि ते जो करेल त्याला भरभरून यश लोक देत असतात. हे लोकांना एक प्रकारे मूर्ख समजण्याचा जो प्रयत्न असतो की लोक मूर्ख आहेत, भाजपाला मत देत आहेत म्हणजे लोक मूर्ख आहेत, असा जो काही तर्क मांडण्यात येतो तो किती चुकीचा आहे हे दाखवून देतात आणि लोकच दाखवून देतात. लोकांना एक वेळ पाहिजे असतो, एक काळ यावा लागतो, एक संधी लोक शोधत असतात की कधी ती संधी मिळते आणि आम्ही आमचं मत हे योग्य पारड्यात टाकतोय हे लोक ठरवत असतात. आणि त्या पद्धतीने लोकांनी हे मतदान केलेलं आहे. उगाच विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एवढ्या जागा मिळाल्या नाहीत किंवा नगरपालिकांमध्ये मिळाल्या नाहीत. भारतीय जनता पार्टीला मत देणारा मराठी मतदार सुद्धा आहे, म्हणूनच ते 100च्या जवळपास पोहोचू शकलेले आहेत. तेव्हा मराठीचा मुद्दा फक्त जो घेतला गेला त्याच्याने ठाकरेंचा फायदा झालेला नाही, उलट नुकसानच झालं. कारण फक्त मराठी मतदार जो आहे तो त्यांच्यापुरता, तिथे ते सुद्धा ज्या ठिकाणी मराठी बहुल भाग आहे त्या ठिकाणी मराठी मतदारांनी त्यांना मत दिलं, पण तिथेही भाजपालाही मराठी मतदारांनी मत दिलं असणार, एकनाथ शिंदेच्या शिवसेनाही दिलं असणार. तेव्हा एकूण मेहनत न घेणं, वेगवेगळे नरेटिव्ह तयार करणं, मीडियाचा कुठेतरी वापर करून घेणं, मीडियाला त्यासाठी सुपाऱ्या देणं, काही मीडियांना हाताशी धरणं, त्या माध्यमातून काही नरेटिव्ह तयार करणं, कोर्टामध्ये केसेस लढवत बसणं, हे सगळी जी कारणं आहेत ती पराभवाला कारणीभूत आहेत. कारण का, त्याच्यातच वेळ गेला, त्याच्यातून एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आला की बघा आमचं कसं चर्चा चालू आहे मीडियामध्ये, आमच्या विरुद्धच सगळी कारस्थानं होत आहेत, पैसे वाटले जात आहेत किंवा आणखी काय काय केलं जाते ते सगळं आमच्या विरुद्ध आहे. याच्यात जो वेळ घालवला जातो त्याच्यातून प्रत्यक्षामध्ये निवडणुकीत काहीच फायदा होत नाही. तेव्हा हे सगळं चित्र जे आहे ते अशा पद्धतीने ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे ब्रँडला मारक ठरलेलं आहे हे दिसून येतं. आणि भाजपाने मात्र आपली रणनीती व्यवस्थित आखली, गेल्या वेळच्या तुलनेत आपल्याला 82 जागी जिंकलोय, त्याच्यापेक्षाही आता मोठं यश मिळवायचे या दृष्टीने पावलं टाकली, आवश्यक तेवढ्याच जागा लढवल्या, योग्य ठिकाणी प्रचार केला, योग्य पद्धतीने प्रचार केला, नरेटिव्ह जे आहेत ते खोडून काढले. हे सगळं जे यश मिळालं ते त्याच्यामुळे मिळालेलं आहे. आणि त्याच्यात निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांचा वाटा आहेच. की जे म्हटलं जात होतं की बाहेरचे लोक येतील, मोदी येतील किंवा योगी येतील आणि प्रचार करतील आणि त्यामुळे यश मिळेल, तसं नव्हता. फडणवीसांनी एक हाती हे करून दाखवलं. सगळीकडे प्रचारात सुद्धा त्यांनी आघाडी घेतली, प्रचारामध्ये एक नाविन्य सुद्धा आणलेलं आहे त्यांनी. वेगवेगळ्या पद्धतीने मुलाखती दिल्या, या मुलाखतींचा सुद्धा आपण पाहिलं तर वेगळ्या पद्धतीचे गणित त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेली आहेत. पण तशा कलाकारांचा, काही कलाकारांचा वापर राज ठाकरेंनी केला, पण त्या कलाकारांना खरोखर त्यांच्या कलेच्या क्षेत्रामध्ये तेवढी किंमत आहे का, त्यांचं वजन आहे का, याचा विचार केला गेला नाही. वाटत राहते की राज ठाकरेंनी कदाचित स्वतंत्र निवडणूक लढवली असती तरी त्यांचे 9-10 नगरसेवक नक्कीच आले असते. पण आता केवळ उबाटाबरोबर गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना एक आधार मिळाला त्यांचा, आणि उद्धव ठाकरेंचा थोडाफार फायदा याच्यामध्ये नक्कीच झालेला आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.